हायवेला वडगाव साईडला जात असताना ते लेडीज आणि जेंट्स आम्हाला पडलेले दिसले. हा सगळा प्रसंग सगळा पूर्ण हायवे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे झालेला आहे. आधीच नवले पुरुष लोक मरण्यामुळे फेमस आहे आणि आता वारजे पण त्याच्याच माग नाव घेतलं जाईल याच्या पुढे. त्या माणसाची परिस्थिती नाजूक आहे, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. पुणे बेंगलोर हायवेवरती वारजे परिसरामध्ये जो महामार्ग आहे, या महामार्गावरती रस्त्याचं काम केलं जात आहे. परंतु या रस्त्याचं काम करत असताना काल परवा दिवशी एका दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला असता. नेमकी ही घटना काय घडली होती, या सगळ्या घटनेवरती प्रकाश टाकण्यासाठी आपल्याकडे ते सुज्ञ नागरिक आहेत ज्यांनी त्या दाम्पत्याचा जीव वाचवला. सर, सुरुवातीला आपलं नाव सांगा. मी रघुनाथ बराटे. त्या दिवशी नेमकी काय घटना घडली होती? घटना अशी घडली की आम्ही जेव्हा टू व्हीलरवर इथून सर्व्हिस रोडने चाललो होतो, सर्व्हिस रोडने चालता चालता त्या लेडीज जे दाम्पत्य होतं त्या लेडीजचा किंकाळण्याचा आवाज आला. किंकाळण्याचा आवाज आल्यामुळं मागे पाहिल्यानंतर पलीकडे रोडच्या हायवेला वडगाव साईडला जात असताना ते लेडीज आणि जेंट्स आम्हाला पडलेले दिसले. ते आम्ही गाडी लावून पळत उडी मारून कटाड्यावरनं त्यांच्यापाशी गेलो आणि तिथून त्यांना त्या लेडीजला उचलून बाजूला ठेवलं. पण ते जे जेंट्स होते त्यांचं खूप त्यांना डोक्याला मार लागलेला होता भरपूर. मग गाडी जोरात स्लिप झाल्यामुळे कशामुळे स्लिप झाली, काय झालं? कशामुळे म्हणजे आता प्रशासनाने इथे आता रोड प्रशासनाने असा रोड इथे खोदून ठेवलेला आहे, पण त्याचं काम काय केलेलं नाहीये. त्या हलगर्जीपणा त्यांचा दिसून येतोय तिथं. त्यामुळे ते जरा गाडी जे स्लिप झाली ते त्या कारणामुळेच बहुतेक झालेली आहे. आपण प्रत्यक्षदर्शी होता, त्या दाम्पत्याला आपण मदत केली. एकूणच काय घटना होती, कशा प्रकारे झाली? नमस्कार, माझं नाव प्रमोद बोंबले आहे. मी त्या दिवशी जाताना या भागाने आम्ही जात होतो. मी आणि माझे मित्र आम्ही या भागाने जात होतो. जोरात आवाज आला, एक महिला आणि एक पुरुष दोघं पडल्याचा. पुरुषाला गंभीर जखम झाली होती, खूप वाईट अवस्थेत पुरुष पडलेला होता आणि महिलेला पण थोडे कपडे फाडले होते आणि लागलं होतं. महिला किंचाळत होती. आम्ही दोघं तिथं पोहोचलो, पाणी घेतलं, त्या पुरुषाच्या हाताला लागलेलं बरंच पाणी टाकलं, त्यांची बोलण्याचा प्रयत्न केला. हायवेच्या गाड्या खूप जोराने येत होत्या, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. गाड्या थांबवल्या, कोणती गाडी त्यांच्या अंगावरती येऊ नये त्यांची गाडी बाजूला लावली आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की तुम्ही बरं आहे का, तुम्हाला कसं वाटतंय काय. हा सगळा प्रसंग सगळा पूर्ण हायवे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे झालेला आहे. एवढा वाहता रोड आहे, आता पण एवढे टू व्हीलर जातात आहे. आता आपण बोलतोय, आताही 2 लोक 4 लोक पडू शकतात अशी परिस्थिती. रस्त्याची पाणी केली, अतिशय निकृष्ट काम झालेलं आहे. असे खड्डे पडलेले आहेत आणि स्क्रॅच मारलेले आहेत. कुठलीही गाडी सहज येऊन पडू शकते. म्हणजे रोज कोणी ना कोणी इथून मरायचा असा हा स्पॉट आहे. आधीच नवले पुरुष लोक मरण्यामुळे फेमस आहे आणि आता वारजे पण त्याच्याच माग नाव घेतलं जाईल याच्या पुढे. असे ऍक्सिडेंट रोज होत गेले तरी कोणाला काही फिकीर पडलेली नाहीये. आम्ही होतो तिथं, गेलो, वाचवलं, त्या पुरुषाला उचललं. आम्हाला दोघांनाही शक्य नव्हतं एवढं 60-70-80 वजनाच्या माणसाला उचललं. कुणी मदत करायला तयार नव्हतं. लोकांना इकडे तिकडे बघितलं, कुणी समोर येत नव्हतं. रिक्वेस्ट करून हातापाया पडून कसं करून आम्ही दोघं चौघांनी उचलून त्यांना रिक्षात बसवलं, माई मंगेशकरच्या दिशेने पाठवलं. त्या लेडीजची एक सोन्याची गोल्ड चेन पडलेली होती, तसंच लेडीजचे कपडे पण फाटले होते. त्यांना एक स्टोल देऊन ते बांधायला लावले, कपडे बांधले, घरच्यांचा नंबर घेऊन फोन केला. ती गोल्ड चेन त्यांच्या सुपूर्द केली, मोबाईल त्यांचा व्यवस्थित ठेवला. त्यांना दोघांना कशा प्रकारे इथून काढून हॉस्पिटलला कसं पोहोचता येईल, कमीत कमी वेळात 5व्या ते 6व्या मिनिटाला आम्ही त्यांना हॉस्पिटलला पोहोचवलेलं होतं. ठीक आहे. आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक नागरिक देखील आहेत. काय सांगाल, एकूणच आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचा महामार्गावरती खोदून ठेवलेला आहे प्रशासनाने, यावरती काय सांगाल? सर, तुम्ही बघितलं का रस्ता हवेला क्रॅशेस किती पडलेले आहेत? प्रशासनाने काम केलंय का, बघितलंय का? अर्धवट काम सोडून गेलं, त्यामुळे ऍक्सिडेंट होणारच आहे. बोर्ड बी नाही तिथे लावलेलं की नवले ब्रिज असेल, चांदणी चौक असेल, हा अपघातासाठी एक स्पॉट बनलेला आहे, हॉटस्पॉट बनलेला आहे. आता वारजे देखील त्याच्याच एका भाग होईल असं तुम्हाला वाटतंय का? ऑलरेडी नवले पूल हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. चांदणी चौक बघितला, एवढा मोठा चांदणी चौकचं काम केलेलं आहे. एवढे रस्ते उभारलेत, झालेच का ऍक्सिडेंट कमी? चांदणी चौक नवले पूल याच्या मधला हा वारजे गोल्डन स्पॉट आहे. इथं पण लोक आता मरायला लागलेत. त्या माणसाची परिस्थिती नाजूक आहे, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे आणि पूर्ण चुकी ही रस्ते विभागाची.
पूर्ण चुकी ही प्रशासनाची. अशा प्रकारे रस्ता खोदून ठेवलाय. उद्या कोणाचं ऍक्शन होऊ शकतो. जे कोणी मला बघतं ऐकतं त्या माणसाला तुमचाही घरचा कोणी माणूस उद्या पडलेला असू शकतो तिथं. प्रत्येक वेळी कोणी येणारच आहे का वाचवायला? शासनाची काही जबाबदारी असणार आहे की नाही याच्यामध्ये? लोक मरतच राहणार आहे आणि तुम्ही बघतच राहणार आहे. कुठला बोर्ड नाही, काय नाही, सगळं भोंगळ कारभार आहे. आता बघा सगळे लोक आयटीचे लोक सुटलेले आहेत. सगळे हिंजवडी आयटी पार्क सुटलेलं आहे. आता कॅमेरा फिरून बघा तुम्ही, हिंजवडी आयटी पार्क मधून येणारे पब्लिक आहे सगळं आयटीचे तरुण रोज काम करून येणारे लोक आहे. या लोकांनी मरण्यासाठी प्रशासनाने रोड मोकळा ठेवला त्यांना अशा प्रकारे खणून ठेवलाय का? बघा कसे स्क्रॅचेस आहेत, कुठल्या प्रकारचा बोर्ड आहे, काय आहे, सगळं दिसतंय. मग अशी कामं करणाऱ्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देत राहणार आणि हे लोकांना वाऱ्यावर सोडणार का? एवढं जीवन सोपं झालं का? जीवन मरण लोकांनी मरत राहायचं का फक्त? नक्कीच यानंतर त्या दाम्पत्याची प्रकृती आता सध्या कशी आहे? हो, त्या दाम्पत्याची प्रकृती आता मी सध्या सकाळी फोन केला होता. पुणे हॉस्पिटलला त्यांना तिथे शिफ्टिंग केलेलं आहे आणि आहे आता प्रकृती बरी आहे त्यांची तशी. तुम्ही कोणत्या कारणानिमित्त या परिसरात जात होता? आम्ही म्हणजे आमची ते पक्षाची मीटिंग आता खाजगी का होती मीटिंगसाठी म्हणून आणि आम्हाला फक्त एक दिसलं गाडी आमची माणूस किती बंद होती म्हणून आम्ही तिथं पोहोचलो. आणि मोजून 5व्या मिनिटाला आम्ही त्या माणसाला सुखरूप रिक्षेतून पाठवू शकलो. हे खरंच देवचरणी आम्हाला देवाची प्रार्थना आहे. देवाने आम्हाला तिथं पाठवलं आणि आम्ही ते करू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे. आणि याच्या पुढेही काय झालं तर वाढते म्हणजे आम्ही तरुण कायम उभे असू. एकूणच आपण पाहिलं की या शून्य नागरिकांनी त्या दाम्पत्याला वाचवलेलं आहे. मात्र प्रशासकीय सेवेच्या हलगर्जीपणामुळे अशा प्रकारचे अपघात या भागामध्ये सातत्याने घडत आहेत असा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. पुण्याहून विश्वजित भालेराव, डिजिटल पुणे न्यूज.